शिवसेनेचा त्याच्यामध्ये जो डिसिजन मेकिंग होता तो चुकला आणि त्यामुळे त्यांनीच महाविकास आघाडी तोडली आणि शिवसेना ह्या पराभवाला जिम्मेदार आहे नव्या मुंबईमध्ये. लोकांना आम्ही अर्धे इलेक्शन करेपर्यंत लोकांना माहितीच नव्हतं की महाविकास आघाडी आहे की नाही. बऱ्याचशा आमच्या उमेदवारांना सुद्धा माहिती नव्हतं. तर मनसेचे उमेदवार आमचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे फोटो पॅम्पलेटवर टाकून प्रचार करत. त्याच्यानंतर हा झालेला पराभ हा खूप जिव्हारी लागला आणि मला त्या पिरियडमध्ये खरंच काही करता आलं नाही, कारण शॉर्ट टाईम होता. म्हणून मग मी एक माझी जबाबदारी स्वीकारली आणि मी माझ्या अध्यक्षांकडे माझा राजीनामा पाठवला. नमस्कार 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 दर्शको, मी राजेंद्र गरत. आज माझ्या समवेत आहेत श्री रामचंद्र दळवी. त्यांचं प्रेमाचं संबोधन आबा असं आहे आणि ते नवी मुंबई जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी जरी राजीनामा दिलेला असला तरी तो अजून स्वीकारला गेलेला नाही, त्यामुळे अजून ते अध्यक्षपदावर आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचेही ते उपाध्यक्ष म्हणून कार्यरत होते. नुकताच महानगरपालिकेच्या ज्या निवडणुका झाल्या त्यात काँग्रेसला भोपळाही फोडता आला नाही. काँग्रेससारखीच अवस्था राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार याही गटांची झाली आणि नवी मुंबईत यापूर्वी कधीही जे घडलं नाही ते आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालं. याबाबत मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. सर्वप्रथम आपलं आमच्या या मुलाखतीमध्ये हार्दिक स्वागत. नमस्कार. सर्वप्रथम मी गरज साहेबांचं, राजेंद्र गरज साहेबांचं इकडे धन्यवाद करू इच्छितो, कारण उगवत्या सूर्याला सगळे नमस्कार करणार आहेत. पण आज आम्ही एक कठीण परिस्थितीतनं, काँग्रेस पक्ष ह्या नव्या मुंबईमध्ये कठीण परिस्थितीनं जात असताना सुद्धा मला आज या स्टुडिओमध्ये बोलवलं आणि माझे विचार मांडण्याची जी मला संधी दिली त्याबद्दल गरज साहेबांचे धन्यवाद. मला पहिलाच प्रश्न असा विचारायला आवडेल की हे जे सगळं झालं, काँग्रेससारखा राष्ट्रीय पातळीवरचा पक्ष, ज्या पक्षाने या देशाला विविध पंतप्रधान दिले, दीर्घकाळ या देशावर राज्य केलेला पक्ष, त्या पक्षाची नवी मुंबईमध्ये अशी वाताहत होण्याचं कारण काय? तुम्ही पाहिलंच असेल गेल्या 2014 जे देशात चाललेलं आहे ते किती सत्य आणि किती खोट आहे. मीडिया सत्य हे दाखवत नाही आहे जनतेपुढे. जे काय सरकारच्या चुका आहेत किंवा सरकारचे जे काय खोटे आकडे आहेत ते लोकांसमोर आणले जात आहेत. तर सर्वप्रथम म्हणजे तिकडे आधी पहिले लोकांना ह्या लोकांनी अंधारात ठेवलेलं आहे. मीडियानी कधीही सत्तेत असलेल्या पक्षाला प्रश्न विचारायला पाहिजे किंवा त्यांच्या चुका दाखवलेल्या पाहिजे. हा मीडियाचं प्रथम कर्तव्य, पण ते आज होत नाही. आणि त्याचंच कारण म्हणून लोकांपर्यंत सत्य न गेल्यामुळे लोक आज थोडीशी जराशी डिस्टर्ब झालेली आहेत. कोणी कॉन्क्रीट मतावरती येत नाही की काय नक्की केलं गेलं पाहिजे. ते जर झालं असतं तर आजची परिस्थिती वेगळी असती. जे काय खोटं चाललं आहे संपूर्ण देशामध्ये आणि राज्यामध्ये, ती परिस्थिती मतदारांना माहिती नसल्यामुळे मतदार थोडेसे संभ्रमात आहे आणि त्यामुळे काँग्रेसचा हा थोडासा डाऊनफॉल झालेला आहे. काँग्रेसने कधीही मीडियांना किंवा ज्युडिशरी असू दे किंवा गव्हर्नमेंट मशिनरीज असतील त्यांना कधीही कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला नाही. त्यांना त्यांचं फ्रीडम दिलं होतं आणि त्या फ्रीडममुळे ते काँग्रेस सत्तेत असताना सुद्धा काँग्रेसचे चुका दाखवून किंवा एखाद्या मंत्र्यावरती ॲलिगेशन झालं तर काँग्रेस मतदारांना घाबरून होती, लोकशाहीला घाबरून होती, म्हणून पटकन राजीनामा घेतला जायचा आणि मग चौकशी व्हायची. पण 2014 नंतर तुम्ही बघितलं तर खूप क्वचितच असे राजीनामे झाले किंवा फटाफट जे काही करप्ट होते त्यांनाही क्लीन चिट देऊन पुन्हा सरकारमध्ये ठेवण्यात आलं. हे तुम्ही राष्ट्रीय स्तरावरचं उत्तर चांगलं आणि पटणारं दिलेलं आहे. पण नवी मुंबईमध्ये एक काळ असा होता की काँग्रेसचा चांगला प्रभाव असायचा. 1985 साली इथले जे आमदार होते जनार्दन गौरी, ते काँग्रेस पक्षातून निवडून आले होते. त्यानंतर इथे काँग्रेसचा आमदार झाला नाही, राष्ट्रवादीच्या आमदार झाल्या मंदाताई म्हात्रे. पण काँग्रेसला इतके वाईट दिवस नव्हते आले. ती स्थिती आज आलेली आहे. तर याला महाविकास आघाडीतला समन्वयाचा अभाव अशी काही कारणं आहेत? काही आमचे जे जुने नगरसेवक होते ते ह्या आमदारकीच्या इलेक्शननंतर सत्ता जेव्हा BJPकडे गेली, ही आताची जी निवडणूक झाली आपली असेंब्ली इलेक्शन्स, त्याच्यानंतर मग एकनाथ शिंदे साहेबांनी तर बऱ्याच लोकांना फोडण्याचा प्रयत्न केला.
शिवसेनेचे तर बरेचसे गेले पण त्यात आमचे काँग्रेसचेही बरेचसे सिनियर नगरसेवक होते, ते त्या बाजूला गेले. आणि तो एक प्रमुख कारण होतं की आमच्या पक्षाचा डाऊनफॉल तिकडून सुरुवात झाली, की जे काँग्रेस विचारांचे होते, जसं तुम्ही बघितलं तर रमाकांत म्हात्रे साहेब, त्यांचं तिकडे चांगली पकड होती, ते पहिले निघून गेले. त्याच्यानंतर मग अविनाश लाड गेले. त्याच्यानंतर मग आता आपल्या आमच्या ज्या आत्ताच्या अध्यक्षा होत्या, मी अध्यक्ष होण्याबद्दल पूनमताई पाटील, ते निघून गेले. आणि त्यामुळे आमचे जे चांगले स्ट्रॉंग कॅन्डिडेट्स होते ते निघून गेल्यामुळे मग थोडंसं जरा काँग्रेस पक्षाला त्याच्यामध्ये मोठा फटका बसला. यात महाविकास आघाडीचा या पराभवामध्ये कितपत वाटा आहे? आताचे जे इलेक्शन झाले म्हणजे महानगरपालिकामध्ये, ऑफकोर्स त्याच्यामध्ये शिवसेनेचा त्याच्यामध्ये जो डिसिजन मेकिंग होता तो चुकला आणि त्यामुळे त्यांनीच महाविकास आघाडी तोडली आणि शिवसेना ह्या पराभवाला जिम्मेदार आहे नव्या मुंबईमध्ये. कारण तुम्ही एक मिनिट, शिवसेना म्हणजे उबाटा म्हणता? उबाटा ह्याच्यामध्ये त्यांचा प्रमुख त्याच्यामध्ये हात आहे. कारण त्यांनी ही महाविकास आघाडी 2 तारखेपर्यंत जी होती ती एकदम माघारघाणीच्या दुपारी त्यांनी ती स्वतःहून तोडली. आम्ही आणि शरद पवार साहेबांचा पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना, आम्ही व्यवस्थितपणे चांगलं निगोशिएशन चाललं होतं. व्यवस्थित सगळ्यांना त्यांच्या जागा वाटून देण्यात आल्या होत्या आणि आम्ही प्रत्येक वेळेला सांगत होतो की बाबा ही मीटिंग झाल्यानंतर आपण लोकांसमोर येऊन सांगूया की येस, आम्ही इंटॅक्ट आहोत, आम्ही महाविकास आघाडी म्हणून एकत्र आहोत. परंतु त्यांनी काही गोष्टीसाठी त्याला विलंब केला आणि शेवटपर्यंत मीडियासमोर आम्ही तिघंही बसू शकलो नाही, त्यांनी अवॉइड केल्यामुळे. आणि शेवटच्या दिवशी तो तुम्ही पाहतच 2 तारखेला त्यांनी मनसेबरोबर बसून प्रेस घेतली आणि त्याच्यामध्ये त्यांनी जाहीर केलं की बाबा ही महाविकास आघाडी तुटली. जर महाविकास आघाडी असती तर आजचं चित्र वेगळं असतं. आज राष्ट्रवादीचं, शरद पवार गटाचं झालेलं नुकसान किंवा काँग्रेस पक्षाचं झालेलं नुकसान एवढं झालं नसतं. शिवसेनेचे त्यांचे उमेदवार बरेच पडले जे निवडून येणारे होते, आज त्यांचे 2 आले आणि मनसेचा 1 आला. हे जर आम्ही एकत्र असतो उबाटा गटाबरोबर तर कदाचित आज 18 ते 21 नगरसेवक आज महाविकास आघाडीच्या नव्या मुंबईमध्ये निवडून येण्यासारखे होते. प्रभाग क्रमांक 28 क मधून तुमच्या पत्नी सौ सीता दळवी यांनी निवडणूक लढवली. जवळपास 3100 मतं त्यांनी घेतली. मला वाटतं या पहिल्याच प्रयत्नात त्यांनी 3100 मतं घेतली. काय होती तुमची प्रचाराची दिशा, काय होती आणि लोकांचा मिळणारा प्रतिसाद कसा होता? लोकांचा प्रतिसाद खूपच चांगला होता, पण थोडंसं जरा ह्याच्यामध्ये एक राजकारण झालं की माझ्या सौभाग्यवतीच्या विरोधात मशालला AB फॉर्म देण्यात आला आणि त्या AB फॉर्म मशाल चिन्ह असल्यामुळे ती 700, 800, 900 मतं त्यांना पडली. जर मशाल एक ऑफिशियल चिन्ह नसतं, कारण 2 तारखेपर्यंत तर आमची महाविकास आघाडी होतीच, परंतु शिवसेनेने काय केलं, मला एक थोडंसं अडकवून ठेवण्यात यावं म्हणून माझ्याच विरोधात, मी जिल्हाध्यक्ष असताना काही आमचे डिस्कशनच्या वेळेला थोडेसे जरा हे झाले, थोडे वाद म्हणता येणार नाही, चर्चा हॉट चर्चा झाल्या, मतभेद झाले म्हणे. हां, कारण होतातच. म्हणजे जेव्हा आपण वाटाघाटी करतो तेव्हा आपण काही गोष्टी, काही सीट्स माझ्या पक्षाला जवळजवळ 12 ते 15 आम्ही लढवण्यासाठी आम्ही मागितल्या होत्या, परंतु ते मनसेबरोबर अगोदरच डिस्कस करून आले होते आणि मग आमच्याबरोबर आणि शरद पवार गटाबरोबर डिस्कशनला बसले आणि मग त्यामुळे आम्हाला तेवढ्या जागा मिळू शकल्या नाही, म्हणून थोडंसं जरा अपसेट होतोच. पण मग त्याचा किंवा थोडासा राग म्हणून 30 तारखेला माझ्या विरोधात मशालचा फॉर्म भरण्यात आला आणि मला तिकडे माझ्या त्या मतदारसंघात अडकवून ठेवण्यात आलं. नाहीतर आज मशाल नसते तिकडे तर ती मतं महाविकास आघाडी म्हणून जरी तुटली असती 2 तारखेला तरी मशाल चिन्ह त्या बॅलेट मशीनवर दिसलं नसतं. तर लोकांना, आम्ही अर्ध इलेक्शन करेपर्यंत लोकांना माहितीच नव्हतं की महाविकास आघाडी आहे की नाही. बऱ्याचशा आमच्या उमेदवारांना सुद्धा माहिती नव्हतं. तर मनसेचे उमेदवार आमचे नेते राहुल गांधी, सोनिया गांधी यांचे फोटो पॅम्पलेटवर टाकून प्रचार करत होते. तुम्ही बघितलं असेल तर मनसेच्या पॅम्पलेटवर हाताचं चिन्ह होतं, शिवसेनेचं, असं भरपूर संभ्रम निर्माण करून ठेवला होता ही क्लॅरिटी नसल्यामुळे. आणि त्याचा फटका निश्चितच मला ह्या माझ्या निवडणुकीमध्ये पडला. नाही तर किंबहुना मला असं वाटतं की मी 200-300 मतांनी तिकडे निवडून आलो असतो. आता हे सगळं झालं, आपल्याकडे म्हणायची पद्धत आहे की झालं गेलं गंगेला मिळालं.
पुढे काय, पुढचा अध्याय काय? तुम्ही दिलेला राजीनामा स्वीकारलेला नाही, तुम्ही सक्रिय कार्यकर्ते आहात. पद असो नसो, तुम्हाला समाजात जाण्याची, समाजाचे प्रश्न सोडवायची भरपूर इच्छा, मनीषा आणि कार्यरत तुम्ही आहात त्याच्यामध्ये. तर आता पुढे काय करायचं ठरवलं आहे? मला 18 डिसेंबरला कार्यकारी अध्यक्ष करण्यात आलं होतं, प्रभारी अध्यक्ष. आणि माझ्याकडे खूपच शॉर्ट टाईम होता, म्हणजे निगोशिएशनला बसताना सुद्धा माझ्याकडे पूर्णपणे डेटा नव्हता संपूर्ण. तरी आम्ही महाविकास आघाडी म्हणून, कारण मला इन्स्ट्रक्शनच देण्यात आले होते अध्यक्षांकडनं की आपल्याला महाविकास आघाडी म्हणूनच लढायचं आहे. तर तो मी त्यांचा आदेश फॉलो करण्याचा प्रयत्न केला आणि किंबहुना आमच्या जागा म्हणून त्या 10वर आणून ठेवण्यात आल्या होत्या आणि आम्ही त्याला एक्सेप्टही केलं होतं. चला ठीक आहे, एक कुठेतरी आपणही मागे पाऊल घेऊन महाविकास आघाडी म्हणून लढू, कारण आपल्याला सर्वांना तोंड मोठ्या महाशक्तींना दोन शक्ती होते, कमळ आणि धनुष्यबाण, त्यांना फेस करायचं होतं. तर त्याच्यानंतर हा झालेला पराभ हा खूप जिव्हारी लागला आणि मला त्या पिरियडमध्ये खरंच काही करता आलं नाही, कारण शॉर्ट टाईम होता. म्हणून मग मी माझी जबाबदारी स्वीकारली आणि मी माझ्या अध्यक्षांकडे माझा राजीनामा पाठवून दिला. आता ह्याच्या पुढेही मी गेले 25 वर्ष, तुम्ही CBD बेलापूरमध्ये बघाल तर मी समाजसेवेमध्ये कार्यरत होतो. ह्याच्याही पुढे राहणार. म्हणजे मला आज जो एवढ्या मतदारांनी 3100 मतदारांनी जो माझ्यावरती विश्वास टाकलेला आहे, तो मी अजूनही माझं कार्यही नक्कीच सुरू राहणार आहे. CBDमध्ये तर माझं वैयक्तिक कार्य सुरू राहणार आहे. नव्या मुंबईतही आम्ही बांधण्याची पक्ष पुन्हा संघटना बांधण्याचा आम्ही प्रयत्न करू आणि लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत आमच्याकडनं त्या आम्ही नक्कीच पुऱ्या करू. तर दर्शको, हे आहेत श्री रामचंद्र दळवी. भले पराभव झाला तरी त्यामुळे खचून न जाता राजकारणातच राहू, समाजकारणात सक्रिय राहू आणि लोकांच्या अपेक्षेला उतरू, असा त्यांनी दुर्दैवी विश्वास व्यक्त केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना आमच्या इथे येऊन मुलाखत दिल्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार.